पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी फडणवीसांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकरांनी ही तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। धुळे लोकसभेचे उदाहरण देत असताना फडणवीसांनी वोट जिहाद हा शब्द उच्चारला होता। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। या राज्यामध्ये चिथावणीखोर भाषण करणे, भाष्य करणे, एखाद्या विशिष्ट समाजाविरोधात बोलणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे। म्हणून निवडणूक आयोगाला आपण नोटीस पाठवलेली आहे की यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आचारसंहिता लागू झाल्यानंतर जर कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे।